अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की ओर। रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे। पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर तांदळवाडीजवळ भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू। पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर तांदळवाडीजवळ भीषण अपघात झाला। यामध्ये पुण्याचे 4 जण जागीच मयत झाले। हा अपघात शनिवारी पहाटे 2च्या दरम्यान झाला। या अपघातात गाडीतील 1 जण किरकोळ जखमी असून सुखरूप आहे। या प्रकरणी जखमी शुभम गणेश चवंडके गवळीवडा, पुणे यांनी कुरळप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। आनंद भीमराव कदम, महम्मद अली, शौकत अली सय्यद, जेकेब मायकल पाटोळे, युसुफ रफिक शेख सर्व राहणार पुणे अशी या अपघातात मयत झालेल्यांची नावे आहेत। ट्रकचालक फकीर आप्पा जेड्डीमनी याच्या विरोधात कुरळप पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की पुणे येथील हे 5 जण गोव्याला चारचाकी क्रमांक MH12XH3278 मधून शुक्रवारी रात्री उशिरा निघाले होते। मध्यरात्री 2च्या सुमारास ते पुणे बंगळूर महामार्गावरील तांदुळवाडी जवळ आले असता कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक KA22D6999 वरील चालकाने वरील गाडीला डाव्या बाजूने घासले। यामुळे गाडी ओढ्याच्या पुलाचे काम सुरू असणाऱ्या खड्ड्यात गेली। यावेळी गाडीचा समोरील भाग खड्ड्यात असणाऱ्या गाळात अडकला। यामध्ये पाणी गाडीत शिरले। बाकीचे 4 जण गाडी पाण्यात गेल्याने सर्वजण अडकल्याने त्यांना फारशी हालचाल करता आली नाही। यामुळे सर्वजण पाण्यात बुडून जाग्यावर मयत झाले। दरम्यान पोह दीपक खोमणे यांनी या अपघाताची माहिती सपोनी विक्रम पाटील, उपनिरीक्षक सुनील माने यांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली व अपघाताची माहिती घेतली। कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अभिषेक शिरोळे यांनी मृतांचे शवविच्छेदन केले। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील माने करीत आहेत।